प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस टिकणारी ही रेसिपी नक्की बनवा। त्यासाठी मिक्सर जारमध्ये लसूण, मिरची, जिऱ्याचं वाटण करा। प्लेटमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारी पीठ, 2 चमचे बेसन पीठ घ्या। चवीपुरतं मीठ घालून 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। अगोदर चमच्याने नंतर हाताने पिठाला चांगलं लावून घ्यायचं। आता यामध्ये तयार वाटण, पांढरे तीळ, थोडासा हिंग, ओवा हातांवर चोळून घाला, म्हणजे छान यामध्ये याचा स्वाद उतरतो। आता हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर आणि कोथिंबीर घालून कोरडं छान मिक्स करून घ्यायचं। लागेल तसं यात पाणी वापरून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आता भिजत न ठेवता या पिठाच्या लगेच आपल्याला छोटा गोळा बनवून घ्यायचा आणि मध्यम जाडसर अशी याची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही पुरी लाटून झाली। सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या। आता मध्यम गरम तेलामध्ये पुरी तळण्यासाठी सोडली। यावर हलकं हलकं तेल घालायचं। दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची। मस्त अशी टम्म पुरी फुगली जाते। तयार आहे प्रवासात 7 ते 8 दिवस टिकणारी खुसखुशीत खमंग तिखट पुरी। रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब करा।